सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. भविष्य बघणार, ज्योतिष बघणार, हस्तरेषा बघणार, नाडी बघणार, रेंजमध्ये आहे पीटी मास्तर. गोंधळ करू नका. हसायच्या टायमाला हसा, ऐकायच्या टायमाला ऐका. कधी आरडाओरडा करू नका, तसं रेंज येत नाही बरोबर. भविष्य बघणार, ज्योतिष बघणार, हस्तरेषा बघणार, नाडी बघणार. नानांचं भविष्य सांगतो बरोबर बरोबर मन चुकीचे मन. नाना मी काय घेत नाही लांबचा पल्ला. मी काय घेत नाही भवानीच्या टायमाला हटलवत नाही, उदर कोणाचं बघत नाही आणि बिगर माळ करायला तर आपल्याकडे डिस्काउंट नाही. भविष्य बघणार, ज्योतिष बघणार, हस्तरेषा बघणार, नाडी बघणार. मी आलो रायाचा जो सिंहरा ऐका दादानो, मी आलो रायाचा जो सिंहरा ऐका दादानो. बोला आलो रायाचा जो, मी आलो रायाचा जो सिंहरा ऐका दादानो, मी आलो रायाचा जो सिंहरा ऐका दादानो, मी आलो रायाचा जो सिंहरा ऐका दादानो, मी आलो रायाचा जो सिंहरा ऐका दादानो. मी आलो रायाचा जो सिंहरा ऐका दादानो, मी आलो रायाचा जो सिंहरा ऐका दादानो, मी आलो रायाचा जो सिंहरा ऐका दादानो, मी आलो रायाचा जो. भविष्य बघणार, ज्योतिष बघणार, हस्तरेषा बघणार, नाडी बघणार. येथून पुढे बरे होईल, येथून पुढे बरे होईल, भक्ती चुके द्वंद वाढेल, हेरा 84 चुकेल, धनमोकाशी दादा तुझं इतकं पुढं फार बरं होणार आहे. परंतु असं जर सप्त्याला धरून राहिलं तर बरं होणार आहे. सप्ताह जर मध्ये आधी सोडलं तर बऱ्याच वाईट व्हायला का वेळ लागणार. येथून पुढे बरे होईल, येथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे द्वंद वाढेल, हेरा 84 चुकेल, धनमोकाशी. मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा, विश्वास धरू नका त्याचा, घात करी नियमाचा, पाडील फाशी बाबा. हे 3.5 हाताचं गाव आहे. 10 इंद्रियाचा क्रमांक अध्यक्ष आहे आणि जे अध्यक्ष सांगते सदस्याला करावं लागतंय. म्हणून थोडी मनालावर घाल नाना, मनाच्या मागे जाऊ नको नाना. मनाच्या मागे मनासारखं घडलं नाही, बरोबर आहे का? खरं सांग म्हणलं तर खरं सांगतो, खरं सांग म्हणलं तर खरं सांगतो. मनाच्या मागे मनासारखं काय घडलं नाही. अलीकडे विचित्र वागायला लागला आणि ह्या 2-3 वर्ष तर निका बिघडले. निका बिघडले करायला लागला म्हणजे काय वेड्यासारखं करायला नाना. घोड्यावरील देवाला विसरायला बरोबर आहे का? घोड्यावरील देवाला विसरायला कमरेवर ठेवलं देवाच्या पाठी, बरोबर आहे का? घोड्यावरील देवाला कधी विसरू नको, अंगामध्ये काळं कापड कधी घालू नको, सोमवारी दाढी कटिंग कधी करू नको, अमुष्या दिवशी अवश्य करत. तुला फार मोठा आजार झालेला आहे नाना. आजाराची थोडी थोडी लक्षणं सांगतो नाना. तुझ्या पोटामध्ये सारखं धडधडम कडकडम तडतडम होतंय, बरोबर आहे का? तुझ्या पोटामध्ये सारखं धडधडम कडकडम तडतडम होतंय. तुला झोप लागली की झोप वाटते, बरोबर आहे का? झोपेचं डोळ लागते तर बरोबर आहे का? तहान आली पाणी पिऊ वाटते, बरोबर आहे का? भूक लागली की जीव वाटते, बरोबर आहे का? जेवल्यावर कधी भूक लागत नाही, बरोबर आहे का? आणि हे वर्ष त्या वर्षाला सप्त्याकडे देवळाकडे मध्ये आधी कधी जाहिरात असती, बरोबर आहे का? वासना बायको शेजारीनं, वासना बायको शेजारीनं, झगडा केली ती दारुण, तिचे पायी नागवना घरपडविशी बाबा. वासना फार विचित्र आहे. वासनेनं देवा धर्माला सोडलं नाही, साधू संतांना सोडलं नाही, ऋषी मुनींना सोडलं नाही. कलियुगात तर माणसाला वासनेनं सोडलेलंच नाही. फार अवघड आहे. वासना बायको शेजारीनं, झगडा केली ती दारुण, तिचे पायी नागवना घरपडविशी. कलियुगामध्ये नानाचा फार थट्ट, तुझ्या पायामध्ये बुट्ट, त्याच्यावर पॅन्ट, त्याच्यावर कॉटनचा शर्ट, त्या शर्टामध्ये पॉकेट, नानाच होतो हॉटेलाचा नीट, तिथे घेतो चहाचा घोट, मग घुसतो पानपट्टीत, हळूच करतो पानाचा देठ, पान खाऊन लाल करतो ओठ, मग वडतो सिगरेट. तर नाना तुझा स्वभाव लय हलकट. हात बघू दे रे तुझे नाडी बघू दे, हात बघू दे रे तुझे नाडी बघू दे. बोला हात बघू
हात बघू दे रे तुझी नाडी बघू दे हात बघू दे रे तुझी नाडी बघू दे हात बघू दे रे तुझी नाडी बघू दे तुझी नाडी बघू दे नाडी बघू दे तुझी नाडी बघू दे तुझी नाडी बघू दे हात बघू दे रे 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 तुझी नाडी बघू दे युट्यूबला एक कोमल पटवेचं गाणं आहे बघा ते काय माझ्याकडून चुकलं फुलं गुलाबाचं सुकलं त्यात कशी एक बाई महागट नारड कसं आरडायला लागले ती यांचं बघावं लागतं काय भविष्य बरं कसं काय वाटलं भविष्य छान वाटलं का सुंदर वाटलं का चांगलं बसलेल्या माणसांना अजिबात कुणीही उठायचं नाही कुणीही फाउंडेशन हलवायचं नाही जर कुणी मध्ये आधी फाउंडेशन हलवलं तर सकाळ कनेक्शन कट मीटर सगळं सचन घेऊन जाईल जाऊन झोपायचं आपल्या हातात आहे पण उठायचं आपल्या हातात एवढं लक्षात घ्या आणि विचार करून फाउंडेशन हलवा मग बघा आता कुणाला उठायचंय कुणाला जायचंय अजिबात कुणी उठावटी करून नका बरं कसं काय वाटलं भविष्य छान वाटलं का सुंदर वाटलं का चांगलं वाटलं चांगलं वाटलं किशोर दादाला चांगली नोट काढायची भावनेच्या टायमाला नाटलाच नाही उदर कोणाचं बघत नाही आणि आपण कोणाचा बी हातात हात घेत नाही कच्च्या माणसाचा चांगली नोट काढायची मोदी तसले चलत नाही मोदीनं काढलेली नोट आता नव्या काढलेली नोट त्यातली नोट काढत तसल्या नोटा घेत नाही आपण तुझ्या वासरीची आहे मला गोडी ती बी चालत नाही ते दुसरी काढत चालत सगळं दिलं तर भरती होत नाही हा कोणाचा बी हात नाही सॅनिटायझर कसलं मारलंय हातावर काय टेन्शन घ्यायची गरज आहे का तसलं चालत नाही तसली नोट घेत नाही आपण गिराईक भागार लागलं का की भावानीच्या टायमाला नाही दुसरी नोट काढायची चांगली नाही तर तसं घेतच नाही आपण तुझ्या वासरीची उसनी घ्यायची उदार चालत नाही उसनी घ्यायची भावानीच्या टायमाला इमानदारीने त्याची माघार द्यायची मग जवळचं कोण मित्र आहे बघा नाही तसं न मग असल्या गर्दीत शिरायचं नसतं इतक्या पुढं अंगावर येतं तुझ्या बासरीची हाय मला गोडी घ्या लवकर बघायचं आहे पुढचं अजून थोडं सांगायचं आहे एका जनार्दनी कंगाल जोशी ती चिल्लर बी द्यावी लागते देख मग हातात एका जनार्दनी कंगाल जोशी एका जनार्दनी कंगाल जोशी वरा सांगत लोकांची सद्गुरुशी फेरा चुकवाचा 84 मायबाप बसा खाली भारुड म्हणजे काही चेष्टा नाही भारुड म्हणजे काय निवळ करमणुकीचा कार्यक्रम नाही भारुड म्हणजे काय तमाशा बारी पार्टी ऑर्केस्ट्रा असल्याचा प्रकार नाही भारुड म्हणजे एक बहुरुडींचं दर्शन आहे नाथमरण त्या काही तरुण लोकांना परमार्थ घडावा म्हणून भारुडाची निर्मिती केलेली आहे भारुड असावं पण भारुडाचा भारुड नसावा कला असावी पण कलेचा काला नसावा मायबाप लोक फार चॅप्टर आहेत असली कला तर चला नंतर हाला म्हणतात फार अवघड आहे बघा प्रवचनाला 15 कीर्तनाला 20 भारुडाला 25 पिक्चरला 200 तमाशाला 1000 तमाशा बारीला गाड्या कीर्तन प्रवचनाला बिड्या तिकडे गाड्या आणि इकडे बिड्या इकडे सगळं फाउंडेशन इसकटलेले गिराईक इथं असलं फाउंडेशन ही टाळ वाजवायला मी असली उभा राहायला फार अवघड आहे तमाशा बारीला गाड्या कीर्तन प्रवचनाला बेड्या तिकडे गाड्या आणि इकडे बिड्या इकडे सगळं फाउंडेशन इसकटलेले गिराईक असं उडेल बल्ब असतात म्हणून नाथ त्या काही तरुण लोकांना परमार्थ घडावा विनोदात अध्यात्म लोकांच्या कानावर पडावं म्हणून भारुडाची निर्मिती केलेली आहे सगळ्यांनी विनंती आहे 1-2-2.5 तास भारुडाचा कार्यक्रम आहे कुणीही मध्ये आधी बोलायचं नाही कुणी फाउंडेशन हलवायचं नाही ही थोडं 2-4 जण बोलते ती बोलू नका मोबाईल खिशामध्ये ठेवा प्रत्येकाकडे मोबाईल आहे 10,000चा 20,000चा काय त्याचं कौतुक वाटत नाही कोणाला शांत बसा तुम्ही आम्हाला पैसे देऊन बोलायला आणले फौजीनं तुम्ही फुकट बोलू नका फक्त ऐकायचं काम करा एका जनार्दनी कंगाल जोशी एका जनार्दनी कंगाल जोशी हरा सांगतो लोकाशी ज्या शरण सद्गुरुशी फेरा चुकवा 84 मी आलो रायाचा जोशी भरा मी आलो रायाचा जोशी भरा मी आलो रायाचा मी आलो रायाचा ओराय कदागनो ओराय कदागनो ओराय कदागनो ओराय कदागनो मी आलो रायाचा जोशी भरा मी आलो रायाचा जोशी भरा मी आलो रायाचा पाटील हायत झोपेत बाई आली या गावात 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 पाटील हायत झोपेत बाई आली या गावात
गावात पाटील हायत झोपेत बाई आलिया पेटी मास्तर कुठे बी बोट घालू नका फक्त पाटील हायत झोपेत बाई आली गावात कोण बाई आली लक्ष द्या सर्वजण विनोदाचा भाग सोडून द्या लक्ष द्या इकडं पाटील हायत झोपेत बाई आली गावात कोण बाई आली कुठून आली या बाईचं आमच्या नगरीमध्ये यायचं काय काम काढलं सांगेन मी आपल्याला बाई आले मी पैठणवरनं मी बाई आले पैठणवरनं निघाले मी पंढरीला वाटेमध्ये वाट वाकडी केली आणि आज आपल्या या नगरीमध्ये आले खांबा लिंबा या नगरीमध्ये आले मी पाहिलं 70% लोक झोपले ती डोंबाऱ्याचा खेळ उभा राहून पाहतात रे मुडद्यानो खाली बसा की खाली बसा ए दादा खाली बस लय झालं तुझ्या मोबाईलचं कौतुक मोबाईल तुला घेऊन जाईल मोबाईल तुला घेऊन जाईल मुडद्या खाली बस हा मला एवढंच सांगायचं आहे आलेली बाई सांगते 70% लोक झोपले ती आणि 30% जागे आहेत झोपलेल्या लोकांना मी जागा करण्याकरिता आले तुम्ही ना मावशी आम्ही तर टक लावून पाहतो की माहिती तुमच्याकडं कपाळाला कुंकू तिलक लावलेला आहे हातामध्ये झाडू आहे टोपली आहे आम्ही नऊवारी कष्ट घातलेला आहे तुम्ही आम्ही टक लावून पाहतो मावशी तुम्ही म्हणत असाल आम्ही झोपलो का आम्ही जागा आहोत पण तुम्ही जागे आहात प्रपंचासाठी परमार्थासाठी म्हटले तर तुम्ही झोपलेलीच आहात पण माझे साधू संत तुम्हाला विनवणी करतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माची याधन धारा पुत्र जन साधू संत सांगतात उठा उठा साधू संत साधा पुला लिहित गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत अहो जागर राहण्याची वेळ जवळ आलेली आहे बरं का महाराज जागर राहण्याची वेळ जवळ आलेली आहे धकाधकीचं जीवन आहे स्पर्धेचं युग आहे कलियुग आहे कोण दिवस येईल कैसा अण्णा या देहाचा भरवसा राहिलेला नाही हो आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा देह सापडलेला आहे मातीतून आलेला देह मातीला जाणार आहे पण याचं काहीतरी महत्व आहे माऊली सांगतात आहे मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा तो नेमकं कोण आहे दादा तू नेमकं कोण आहे तू कोण आहे दादा नाही सांगता येईल ओहम कोहम सोहम याचा शोध करा एका जनार्दनी बाई दृढ भाव धरा दृढ विटे मनमुळी विराजित वनमाळी बरवा संत समागमू प्रगटला आत्माराम कृपा सिंधू करुणा करू बाप रखुमा देवी वरू महिला मंडळ जाऊ नका ओ मावशी कुणाचं काही गुत्त घेतलं काय काढायला कपाशी झाली नाही का ओ दादा तिकडे कापूस झाला का वेचून मग काय कुणाचं खुरपाला घेतलं का म्हणावं का सोयाबीन राहिलं काढायचं आजी आता हिजा कुठे नेटो बाई कुणास ठेव जी उठून जाईल तिला घरी गेल्यावर चिकनगुन्या होईल अग जा जायचं तुमच्या हातात आहे आताच महाराजांनी सांगितलं उठायचं आपल्या हातात नाही उद्या सकाळी जर त्या आजीबाईला नाही उठविलं तर एवढी लोक तिला गावाच्या बाहेर उचलायला कोण कोणासाठी थांबणार आहे हो म्हणून आहे तोपर्यंत जरा या संधीचं सोनं करा
आजचा दिवस उद्या येणार नाही ना, जीवनामध्ये परत कधीच येणार नाही. म्हणून मी जाग करण्याकरता आले. साधू संत जाग करतात. लागून या पाया विनवी तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आणि हा सुख सोहळा परत नाही बरं का, परत नाही. आजची वेळ आजच आहे बरं का, परत नाही. संधीचं सोनं करा, सर्वांगाचं कान करून तुम्हाला लक्ष देऊन सांगते. तुम्ही इकडे लक्ष द्या. पाटील झोपला. तुम्हाला कोणता पाटील झोपला? आमच्या गावचा पाटील झोपला का? तुमच्या गावचा पाटील झोपला असला तर झोपू द्या बाई, उठवूच नका. पाटील झोपला म्हणून तर पाटील क्या गेल्या. हो, गावच्या वेशीवच पडल्या. पेटी मास्तर, या कलियुगामध्ये सगळं उलट वाहतं. या कलियुगाची ऐकावी थोरवी, पुत्र होईल पित्याचा वैरी, ब्रतार सोडून हिंडतील नारी, ऐसा माझा शकून दादा ऐकावा निर्धारी. अजून एक दादा विपरीत होईन, बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळ भ्रतार मागेल, 6 वर्षाची नार गर्भीण होईन. 28 युगे चक्रवर्ती, कौरव पांडव दादा बहु नेनो किती, 56 कोटी यादव गेले पंथी, तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहती. सगळ्याला एक दिवशी जायचंय बरं का महाराज, सगळ्याला जायचं. इथं कुणाला राहायचं नाही, पण तेवढं पाटलाला जागा. मग पाटील कोणता कोणता पाटील झोपला? तुमच्या गावच्या पाटलाशी माझं देणं घेणं नाही बरं का. ओ राम राम पाटील. पाटील जागा इथं बरं का, कसं टक लावून बघत्यात. लय लावली बाईंना तर माझ्यावर पाटलानं. राम राम पाटील. राम राम म्हणा की का व्हा लांब. जरा राम राम म्हणा. राम राम स्मरा आधी, लाहो करगट घाला मुळबंदी. म्हणून आलेली बाई सांगते कोणता पाटील आहे? तुमच्या गावच्या पाटलाशी माझं देणं घेणं नाही. पाटील आहे तो असा बरं का दादा, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून हा 3.5 फुटाचा देह दिला. देवे दिला देह भजना गोमटा. या 3.5 फुटावर एक कारभार करतो, त्याचं नाव आहे मनाजी पाटील देह गावचा. विश्वास धरू नका त्याचा, घात करेल नियमाचा, पाडेल फाशी. मनाजी पाटलाच्या मागे जाऊ नका. नारदाची नारदी झाली, इंद्राला भग पडली, चंद्राला कलंक लागला. आपली काही दशा. म्हणून सगळ्या आशा सोडा, आधी मन घेही हाती, मग पूजावा गणपती. नाही निर्मळ मन आणि काय करील. किती साबण संपवले हो, किती साबण संपवले, पण आम्हाला काही कलर आला नाही बरं का. म्हणून तुम्हाला सांगते, आधी मन घेही हाती, मग पूजावा गणपती. त्या मनाजी पाटलाला ताब्यात घ्या, एवढ्यासाठी मी तुमच्या पाया पडते. संत पाया पडतात. पाया पडते पडते बाई आली, 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 पाया 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 पडते पडते बाई आली, पाया पडते हो. मी बाई तुमच्या पाया पडते. आमच्या असणारे बरं का गुरुबंधू डॉक्टर भूषण यांनी बरं का या बाईला, भूषण बांगर या आमच्या डॉक्टर साहेबांनी बरं का या बाईला पंढरीला जाण्यासाठी 100 रुपये दान दिले. धन्यवाद धन्यवाद. आली बाई सांगते, पाया पडते बाई आली, बाई आली मी वरल्या आळी, म्या बाईने दिली आरोणी, जवळ आली काळाची फेरी. काळाची फेरी जवळ आलेली आहे. एक दिवस जायचं आहे बरं का, एक दिवशी जायचं बरं का. मागचे मामा टोपी आले, तुमचा नंबर जवळ आलेला आहे. मग प्रेलवाले मामा तुमचा नंबर जवळ आलेला आहे, केव्हा जायचं? असं का भाबावलीने बघू लागले दादा? केव्हा जायचं? तुम्हाला नुसतं यायचं माहिती होतं का? यायचं तर सगळ्याला माहिती आहे. एखाद्या मावशीला विचारा कितवा महिना आहे, ती म्हणते 7वा आहे, 8वा आहे, 9वा आहे. आता बाईवरलं 9च राहिले.
आता शिजर होतं का नॉर्मल होतं मला तर लई टेन्शन. यायचं माहित होतं आपण बोट मोजत होता. आपण जायचं विसरलो म्हणून तेवढा पागड पसारा गोळा केला. हे सगळं दिसतंय ना, हे दिसत आहे ना, इथं राहणार आणि जे काही दिसत नाही ना ते आपल्या बरोबर येईल. परमार्थ धन आणि जोडी देवाचे चरण. परमार्थ धन तेवढे आपल्या बरोबर येईल. या डोळ्यानं चांगलं पाहावं, या कानानं चांगलं ऐकावं, या मुखानं शुभ मंगलवाणी बोलावी, भगवंताचं नामस्मरण घ्यावं, चिंतन करावं. चिंतने तद्रुपता. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. वाल्या कोळी महापापी तोही तरला राम नामे. अजामेळा पापराशी नामे नेहला वैकुंठाशी. नामामध्ये आघात शक्ती आहे, आपल्या सामान्य जीवाला कळलेली नाही. म्हणून तर आम्ही बिड्या वडत फुकट मारायला लागलो. नुसत्या बिड्या वडत. ते बघितलं का आजोबाचा चेहरा कसा झालाय? हाई लागली का मुडद्याच्या तोंडाला? काय सांगा बाया, कसं झालं ग माय? हानवटी बघितली का? हानवटी कशी झाली माय खोबऱ्याची वाटी. पहा ना तिकडे, बघा मुखवटा. नाक मुख गळू लागले लाळानी शेंबूड. श्वान परिगती झाली अवघे करती हाड हाड. अवस्था व्हायच्या अगोदर व्यवस्था करा. अवस्था व्हायच्या अगोदर व्यवस्था करा. आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगे. संसार सोडायचं नाही, परमार्थ सोडायचं नाही. दोन्हीचं पारडं बरं का दादा, दोन्हीचं पारडं तंत पाहिजे. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. सतत भगवंताचं चिंतनही करावं. आणि संसार कसा असावा? कुठं फाटका नसू नये. गाई गुरानं वाडा भरलेला असावा, गोकुळावणी घर फुललेलं असावं. मग तो आनंद पहा. सगळं पाहिजे घरामध्ये, मग खूप आनंद आहे बरं का. तेच गोकुळ आहे बरं का. अहो घर आपल्याला, अहो मंदिर आपलं कुठं आहे? घर म्हणजे मंदिर आहे, कुठं जाण्याची गरज नाही हो. बरोबर आहे का दादा? पण आलेली बाई सांगते, माझ्या बाईची ऐका, जाग्या सुन निजू नका, काळ करीत असे खेपा. एक दिवस काळ टपून बसलेला आहे. काळाची बावडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माई बाप. आता कोण येणार नाही सोडवायला. एकलं जायचं, एकलंच यायचं. इथं कुणाला नाही राहायचं. का दादा? आलं का ध्यानामध्ये? पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला कार्यक्रमाला गेलो, कार्यक्रम झाला की म्हणतात महाराज चहा प्यायला चला. घरी गेलं की मोठ्या दिमागानं सांगतात महाराज पट्ट्यानं बंगला बांधला, टाटा सुमो गाडी घेतली, हिरोंडा गाडी घेतली, ट्रॅक्टर घेतला, टमटम घेतला, JCB घेतला. ही 4 पोरं माझी, ह्या 4 सुना माझ्या, ही बसलेली नातवंड माझीच. मी आम्हाला जा बोकांडी घेऊन. खाली ठेवूच नको. एकतर इथं ट्रॉफिक जाम झालेली आहे, है का नाही? अरे कुठपर्यंत माझं नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. काळाची बावडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. मग कोण सोडिनार हो? तू काय म्हणे, तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. एका विठोबाशिवाय, एका रामाशिवाय, एका कृष्णाशिवाय या जगामध्ये आपलं कोणीच नाही हो. म्हणून तर माझ्या तुकवऱ्यांनी उघडा मंत्र सांगितला, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व का. हातपाय चालत्यात तोपर्यंत पंढरीची वारी. बरं का दादा? ओ दादा, ओ मामा, हातपाय चालत्यात तोपर्यंत पंढरीची वारी. एकदा जर फाउंडेशन पॅक झालं मग धावपळ करायची गरज. ते पाहिलं का आजोबा कसं फाउंडेशन पॅक झालं? मग कला बुरशी आल्याने दिसू लागलं बाई म्हातार. कुणीकडे बघते तर काय की बाया भाऊजी, जय हरी म्हणलं. हे बघा भांबावल्याने बघत म्हातार पुढचं. हा ते म्हातार कुणीकडे निठू बाई कुणास ठेव बाया. बिडकडं हाय काला पाठवत्याकडे कुणास ठेव माय. काही नाही हो. म्हणून मला एवढं सांगायचं आहे आपले इंद्रिय स्वाधीन तोपर्यंत परमार्थ करावा. या देहातून जीव. अहो परमार्थ म्हणजे काय? बाजारचा भाजीपाला नाही. हा आणली 5 रुपयाची भाजी, केली माई पोटभर जेवले, नाही चालत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत नामस्मरण केलं तर तो राम येईल आपल्याला, शेवटच्या क्षणाला येईल, आपल्याला भेट देईल. म्हणून मला एवढं सांगायचं आहे बाबांनो, एका जनार्दनी महारीनं करा चंद्र भागे स्नान, घ्या पुंडलिक दर्शन, पहा विटेवरी समचरण. आतापर्यंत लई खाल्ला असेल,
लय पिला असाल हे सगळं सोडून द्या आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा झालं गेलं सोडून द्या हो मागे झाले देई टाकून आता करी हरीचे चिंतन येणे साधती साधन केला जामीन जनार्दन नाथ महाराज म्हणता जाऊ दे रे तुम्हाला सगळं सांगितलं ही झाडू आणि टोपली कशासाठी बरं का मावशी सांगेल मी तुम्हाला ही झाडू आणली आणि ही टोपली आणली तुम्ही म्हणाल बाया आमचं हे गाव एवढं झाडून काढा चौका चौकामध्ये गोव्याच्या आणि गुटकेच्या पुड्या पडल्या त्या तुम्ही बऱ्याच जणांची वाट लावली टोपेले मामा चष्माले आजोबा तुम्ही बऱ्याच जणांची वाट लावली आता माझी काही धडगत आहे पण मी तुमचं गाव झाडाला आलेली नाही हे लिंबा खिंबा खंबा गाव तुमचं काही झाडाला आलेली बाई नाही मी गाव झाडते कोणतं हे 3.5 फुटाचं हे 3.5 फुटाचं गाव झाडते हे गाव झाडते सगळ्या विकारावर वार करण्यासाठी हा विकार रूपी झाडू आणला काम क्रोध लोभ दंभ अहंकार आशा मनशा तृष्णा आणि वासना या विकारावर वार करण्यासाठी हा विकार रूपी झाडू आणला विकार रूपी झाडू आणला दादा वारकरी म्हणावं कोणाला बरं का महाराज क्षमा मागून विनंती मागून तुम्हाला 1-2 शब्द बोलत आहे वारकरी म्हणावं कुणाला वारकरी म्हणावं कुणाला जन विकारावर वार केला त्याला म्हणायचं वारकरी साधू साधू म्हणावं कुणाला जन 6 विकार धुवून टाकले त्याला म्हणायचं साधू आम्ही तर बाधू आम्हाला सगळ्यांनी बांधलेलं काही सुटतच नाही हो काही सुटत नाही हो वारकरी म्हणावं कुणाला विकारावर वार केला पाहिजे पण आता महाराज वारकरी महाराज पोतराज कमी महाराज जास्त झाले महाराज म्हणलं की बाया काय सांगायचे हो महाराज म्हणलं की पार भट्टीचे कपडे स्टारचे कपडे पार नाकाच्या दांडीपासून शिंडीपर्यंत गंध मध्ये 4-5 टिकलं जेवढं टिकलं जास्त तेवढ्या बुवाच्या भानगडी जास्त काय सांगावं माय डोळ्यांनी पाहतो आम्ही तेच बोलतो प्रवासामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं बरेच अनुभव येतात काय काय वारकरी म्हणतात हाय का चुना मी आलं पुन्हा काय काय महाराज म्हणतात महाराज खाता का गुटका मी आलं तुला इथे अटॅकचा झटका काय सांगावं माय ह्या महिला मंडळी काय गुत्त घेतलं काय माय निघाले ते ह्या ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा बाकीच्याला राहायचंय त्यांना राहू द्या चल की गा येते काय ग तुझं काय उचल घेऊन चालली काय ग आजी अहो बसा काय माया काय करावं माया एवढ्या लांबून आलो आम्ही तुमच्यासाठी तुम्ही निघाले झोपायला ओ आजी बसा म्हणून मला एवढं सांगायचं आहे विकारावर वार करण्यासाठी विकार रूपी झाडू आणला आणि ही टोपली आणली बरं का महाराज असेल गुटक्याची पुडी असेल गोव्याची पुडी तंबाखूची पुडी टाकून द्यायच्यामध्ये नाना वासनेच्या नाना विषयाच्या आणि नाना व्यसनांच्या पुड्या या टोपलीमध्ये द्या एवढ्यासाठी टोपली आणली करा व्यसनमुक्ती मग कळेल तुम्हाला अध्यात्मशक्ती एवढ्यासाठी मी पाया पडते पाया पडते पडते बाई आली 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 2 मिनिटं तुम्ही येऊन सांगा जाऊ नका म्हणून सांगा कार्यक्रम भरपूर आहे म्हणा माझी थांबा मावशी कोणी जाऊ नका आम्ही एवढ्या सोलापूरहून एवढ्या लांबून आलोत पंढरीरायाच्या जिल्ह्यातून आम्ही इथपर्यंत आलोत पांडुरंगाने आम्हाला इथपर्यंत पाठवलं नका जाऊ तुम्ही असं आम्ही तुमच्यासाठी आलो महिला मंडळ नका कोणी जाऊ थांबा जरा बरं का आपल्या गावचे असणारे सरपंच सुनंदा नारायण बडे यांच्याकडून बरं का या भारुडासाठी बरं का 100 रुपये दान आलेले आहे धन्यवाद आणि अर्जुन भाऊ मिसाळ यांच्याकडूनही बरं का 50 रुपये दान आलेले आहेत धन्यवाद 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 विठ्ठल विठ्ठल
बसा की खाली बसा. बस की म्हातारे, काय तुझ्या वाचून घरचं काय आहे का आता? काय बाया लय हेंगडं काम आहे बा इकडं. हा बसलेला नाही बघ बाय, कीर्तनात उठवून नीन टीव्ही लावून दे त्याला, नाहीतर मोबाईल घेऊन दे. काय बाया काय सांगत मंडळी तुम्हाला? डेरे डेरे डे डेरे डेरे डे नुसतं जॅकेट घातलंय बघा पिटी मास्तर नंतर. हा असू द्या, बसा कसं का असं जाऊ द्या, असू द्या. काय सांगत मंडळी तुम्हाला हे का? इकडे द्यायचं नगच म्हणत होते, माझी कॅलेंडरनं पंचांगातनं तीत निघत नव्हती, पण बॉर्डरवर बघून इकडं आम्हाला आणले. काय सांगायचं मंडळी तुम्हाला? नग म्हणत असताना माझी कॅलेंडरनं पंचांगातनं तीत निघत नसताना सारखं फोनवर फोन, तुला इकडंच द्यायचा, इकडंच द्यायचा, इकडंच द्यायचाय. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.